हॅलो नमस्कार, नीलम थोरात या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे. 10 वाजताच असं कडक ऊन पडलेलं आणि जेवण करताना असं काही न करत चालू. कसा मिस करत आवाज कसा कसा तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करते. इकडे घेतलेले कढईमध्ये 2 चमचे घेतलेले, त्यामध्ये जिरं मोहरी घातलेली आहे, कांदा टमाटर घातलेला आहे, त्यामध्ये हळद टाकून घेतलेली आहे, लाल तिखट टाकून घेऊया. आपण बनवत आहे फ्लावर बटाट्याची भाजी. लाल तिखट जरासं आपण टाकून घेतलेले आहे, फ्लावर बटाटा आपण टाकून घेऊया. ही रेसिपी सोपी आहे की खूप छान लागते ही रेसिपी, एकदा नक्की ट्राय करून बघा. 3 ते 4 मिनटं असंच फ्लावर बटाटा टाकल्यानंतर 3 ते 4 मिनटं असंच हलवून घ्यायचं. नंतर त्यामध्ये गरम पाणी टाकायचं. गरम पाणी टाकल्यानंतर थोड्या प्रमाणात जरा शेंगदाणा कूट टाकल्यानंतर कोथिंबीर टाकून 5-10 मिनटं शिजवून घ्यायचं. 5-10 मिनटं शिजवून घेतल्यानंतर आपली भाजी तयार होते. आपली भाजी तयार होते. गुरुवार होता म्हणून स्वामींच्या दर्शनाला गेले. थोड्या प्रमाणात संध्याकाळी पाऊस पडल्यानंतर थोड्या प्रमाणात कमी झाला. रात्री